हॅलो फ्रेंड्स, नमस्कार सर्वांना. तर बघा, आज आपण पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा म्हणजे इयत्ता 5वीची स्कॉलरशिप परीक्षा यावर्षी 2025मध्ये झालेली आहे. आणि त्याच्यानंतर आज आपण तो पेपर पाहतोय की कशा प्रकारचा पेपर होता आणि त्यामध्ये गणिताचे कोणत्या प्रकारचे प्रश्न हे पेपरमध्ये येऊन गेलेले आहेत ते आज आपण इथं सोडून पाहणार आहोत. हा माझ्या शाळेतील एका विद्यार्थिनीचा क्वेश्चन पेपर आहे जो की सेट आहे ए. तर ए सेटमध्ये आलेले गणित विषयाचे प्रश्न आज आपण इथं पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. बघा, पहिला विभाग हा मराठीचा आणि दुसरा विभाग हा गणिताचा आहे. त्याच्यामध्ये या माझ्या विद्यार्थिनीने इथं कच्चं लेखन केलेलं आहे. तर बघा, पहिला प्रश्न असा होता की 23 किलोग्राम 500 ग्रॅम अधिक 21 किलोग्राम 750 ग्रॅम म्हणजे किती. आता एकदम साधा प्रश्न आहे, पण मुलांचं कन्फ्युजन होतं की ग्रामचं किलोग्राममध्ये किंवा किलोग्रामचं ग्राममध्ये कन्वर्ट करत असताना तिथं आपल्याला अडचण येते. तर हा प्रश्न कसा सोडवायचा होता ते आपण बघूया. इथे आपण किलोग्राम आणि ग्रॅमचं प्लस करणार आहोत. तर किलोग्रामचं किलोग्राम आपण डायरेक्टली इथं प्लस करूया आणि ग्रामचं ग्राममध्ये पण प्लस करून घेऊया. आणि बघा, मग याची बेरीज अशी येते. तर मुलांना गपलत अशी होती की ऑप्शन्स चेक करतात, 44 तर इथं दिसतं, परंतु हे पुढचा आकडा नसतो. तर का, तर 1 किलोग्राममध्ये 1000 ग्राम बसतात म्हणून. तर मग इकडचे 1000 काढून इकडे घेतलं तर इथं 45 किलोग्राम होतील आणि मग राहिलेले 250 हे ग्रॅम असतील. म्हणजे याच्यामधला आपला ऑप्शन नंबर 1 हा बरोबर आहे. त्याच्या पुढचा प्रश्न बघा, साधी बेरीज दिलेली आहे. तर एकाखाली एक लिहित बसला तर अजून थोडा वेळ जाईल, परंतु याचे 2 मार्क्स आपल्याला जाऊन नाही द्यायचे. तर मुलांना जर आडवी बेरीज येत नाही तर डायरेक्टली उभी बेरीज केलं तर याच्यामध्ये कोणता ऑप्शन येतो ते आपण चेक करूया. लिहून घेतलं आपण 9 आणि 1 10ला 0 हातचा 1, 10ला 0 हातचा 1, 10ला 0 परत हातचा 1 आला, 10 आणि 11ला 1 परत हातचा 1, 10ला 0 हातचा 1 आणि 9 90100 ऑप्शन नंबर 3. नेक्स्ट बघा काय दिलेलं आहे. काही अपूर्णांक दिलेत आणि त्यांचा उतरता क्रम लावायला सांगितलेला आहे आणि पहिला अपूर्णांक आणि मधल्या अपूर्णांकाची बेरीज सांगितली. आता अपूर्णांकाचा चढता आणि उतरता क्रम कसा आहे बघा, सगळे छेद हे सारखे आहेत, म्हणजे सगळ्या अपूर्णांकाचे छेद हे सारखे आहेत. आणि त्याचा नियम काय आहे, जर अपूर्णांकाचा छेद समान असेल तर ज्या अपूर्णांकाचा अंश मोठा तो मोठा आणि जो लहान तो लहान. म्हणजे बघा, याचा आपल्याला उतरता क्रम अशा प्रकारे लावता येईल. 28 नंबरचा प्रश्न आहे. मोठा आधी घेऊया, 9/4, त्यानंतर 7/4, 5/4, 3/4 आणि 1/4 हा त्याचा उतरता क्रम आहे. पुढे सांगितलेला आहे की पहिल्या अपूर्णांकाची आणि मधल्या अपूर्णांक, पहिला अपूर्णांक हा आहे आणि मधला अपूर्णांक हा आहे. तर याची आपल्याला बेरीज करायची आहे. यांची आपल्याला बेरीज करायची आहे 9/4 अधिक 5/4 आणि आपल्याला माहिती आहे जर छेद सारखा असेल तर बेरीज आपल्याला डायरेक्टली करता येते. छेदातला एक छेद तसाच घ्यायचा, 9 अधिक 5 करायचा, 9 अधिक 5 किती होतात 14 आणि 14/4 म्हणजेच परत याला आपल्याला डिवाईडसुद्धा करता येतं. बघा, करूया आपण. किती होतं, 2 4 2 7 14 म्हणजे 7/2 सुद्धा आपला आन्सर येतं आहे ऑप्शन नंबर 2. नेक्स्ट क्वेश्चन बघू. पुढचा प्रश्न हा थोडासा लेंदी वाटतो बघा. काही प्रश्न हे अवघड लेवलचे असतात तर बरेचसे मॅक्झिमम क्वेश्चन हे मध्यम लेवलचेच असतात. शेखरने बाजारातून 45 रुपये प्रति किलोग्राम दराने अर्धा किलोग्राम टोमॅटो आणली. बघा, आता 45 अर्ध करणं मुलांना यायला पाहिजे. त्यानंतर 30 रुपये प्रति किलोग्राम दराने 1.5 किलोग्राम, आता इथं सुद्धा 30 आणि 30चा अर्धा आहे. 56 रुपये प्रति किलोग्राम दराने 1.25 किलोग्राम भेंडी, आता इथं पाव किलोचं पण काढता आलं पाहिजे. तर बाजारातून एकूण किती रुपये किंवा त्याने किती रुपये खर्च केले असं विचारलेलं आहे. तर बघूया आपण. 45 रुपये किलोप्रमाणे अर्धा किलो म्हणजे 45/2 येईल, प्लस करूया. त्यानंतर 30 रुपये प्रति किलो दराने 1.5 किलोचे, आता 1 किलोचे 30 आहे म्हणजे 30 होईल. परत अर्धा किलोचे 30चा अर्धा 15 म्हणजे याचे किती होतील 45 रुपये होतील. त्यानंतर 56 रुपये प्रति किलोग्राम दराने 1.25 किलो म्हणजे 56 रुपये तर आहेतच, परत 1.25 म्हणजे 56ला 4ने भागायचं. तर बघा, 14चे 4 भाग केले तर 56 होतात म्हणजे हे 14 रुपये किलो केले तर एकूण बाजारातून किती रुपये. आता हे 3 पूर्णांक संख्या निघाला, आता ह्या पूर्णांक निघेल. त्यामुळे याला आपण काय करूया, कन्वर्ट करून घेऊया. 2चा टेबल म्हणूया, 2चा भाग घालूया. 2 2 4, 2 2 4 आणि प्लस 5 म्हणजे 22.5 रुपये झाली. आणि मग याची आपण बेरीज करूया. 45, 56 आणि 14. 0.5 हा तसाच राहील. 6 आणि 4 10, 15, 16, 17ला 7 हातचा 1 येईल.
5 आणि 4 9, 10, 11, 12, 13 म्हणजे 137 रुपये 50 पैसे. बघा ऑप्शन आहे का? आहे. ऑप्शन नंबर 4. नेक्स्ट क्वेश्चन बघा. कॅलेंडरवरती प्रश्न आहे. शाळेला सोमवार दिनांक 2 मे 2022 पासून 32 दिवसांची सुट्टी लागली तर सुट्टीनंतर शाळा कोणत्या वारी सुरू होईल? आता 32 दिवसांची सुट्टी दिलेली आहे आणि 2 मे, आता 2 मे या तारखेला कोणता वार दिलेला आहे? तर तो सोमवार दिला आहे. 2 मे सोमवार दिलेला आहे. परंतु 32 दिवसांची 2 मे नंतर सुट्टी आहे म्हणजे 32 दिवस भागिले 7, कारण प्रत्येक 7 दिवसानंतर तोच वार येतो म्हणून आपण 32ला 7ने डिवाइड केलं तर पूर्ण भाग किती जातो? 7 चोक 28, 7 4 28. 28चा भाग गेला पण बाकी किती उरली? तर बाकी 28 32मधनं जर 28 काढले तर उरतात 4. मग 4 दिवस हा वार पुढे जाईल का? आता मुलांची गपला तिथेच होते. आता 4 दिवस घेतात. बघा सोमवार नंतर मंगळवार येईल, बुधवार, गुरुवार आणि शुक्रवार. शुक्रवार सुद्धा ऑप्शनमध्ये दिसतो. पण ही शुक्रवार हा वार कधीचा येणार आहे? 32व्या दिवशी येणार आहे. पण त्या दिवशी शाळेला सुट्टी असणार आहे. काय विचारलेले? सुट्टीनंतर शाळा कोणत्या वारी सुरू होईल? म्हणजेच आता शुक्रवारच्या नंतर कोणता येणार आहे? तर शनिवार. तर ती शाळा शनिवारी सुरू होणार आहे. ऑप्शन नंबर 4. पुढचा प्रश्न बघूया आपण. राहुलने 58,500 रुपयांना घेतलेली मोटारसायकल 64,250 रुपयांना विकली तर त्याला या व्यवहारात किती रुपये नफा किंवा तोटा झालेला आहे? याच्यामध्ये अवघड असं काहीच नाही आहे. फक्त विक्री किमतीतून खरेदी किंमत मायनस करायची आहे. तर 64,250 मधनं 58,500 आपण मायनस केले तर बघा किती येतात? 5. मुलांना हातच्याची बेरीज झाली किती मुलं पटकन सॉल्व करून घेतात? 7. इकडे किती राहतं बघूया आपण? 5 0 म्हणजे बघा 5,750 रुपये नफा होतो कारण विक्री किंमत ही मोठी आहे. विक्री किंमत मोठी आहे म्हणून तिथं काय झालं? आता 5,750 नफामध्ये आणि तोटामध्ये. जर नफा आणि तोटा म्हणजेच काय जर कळत नसेल तर मग अवघड होतं. त्यासाठी जर विक्री किंमत मोठी असेल तर नेहमीच हा नफा होतो म्हणून तो काय झालेला आहे? नफा. पुढचा प्रश्न बघा. आता हा प्रश्न जर तोंडीत सोडवायचा आहे. इष्टिका चितीला अनुक्रमे किती पृष्ठे व कडा असतात? आता इष्टिकाची चिती दिसते कशी? ही बघा अशी दिसते. जिला आपण त्रिमितीय आकृती सुद्धा म्हणू शकतो. तर ही इष्टिका तिशीचा घन जसा असतो त्यालाच आपण घन पण म्हणू शकतो. तर ती इष्टिकाची ती अशी दिसते आणि हिला आपण 6 प्रकारे बघू शकतो. बघा 6 पृष्ठ असतात यांना. 1 2 3 4 आणि इकडच्या 5 आणि 6 अशा 6 याला पृष्ठ असतात. वर खाली असतात, समोरून असतात आणि बाजूला सुद्धा असतात. म्हणजे 6 पृष्ठ असतात आणि त्याला 12 बाजू आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि 12 म्हणजे याला किती असतात? कडा. त्यालाच आपण बाजू म्हणतो. तर याचं उत्तर असं आहे की इष्टिका चितीला 6 पृष्ठ आणि 12 कडा असतात. ऑप्शन नंबर 1. पुढचा प्रश्न बघू. इथे आपल्याला एक आकृती दिलेली आहे आणि त्याच्यामध्ये त्रिकोण काउंट करायला सांगितलेले आहेत. काउंट करूया आपण. हा 1 त्रिकोण, हा 2, याच्यातला मोठा 3 झाला, परत हा 4, हा 5, हा 6, त्यानंतर बघा हा मोठा 7, 8 9 असेल, त्याच्यानंतर आणखीन हा एक 10 असेल आणि हा सगळ्यात मोठा 11. म्हणजे याच्यामध्ये माझ्या मते 11 त्रिकोण तयार होतात. आता आपण जी आन्सर की काढतो ही संभावित आन्सर की आहे. बघूया शासनात येणारी आन्सर की आपल्यापेक्षा वेगळी असते की सारखी असते हे आपण बघूया. आपण संभावित उत्तर हे बघतोय. पुढचा प्रश्न बघा. सरळ व्याजाचा प्रश्न आलेला आहे. दर साल दर क्षेत्रा 8% दराने 3,500 रुपयाचे 2 वर्षाचे सरळ व्याज किती? सोपा प्रश्न आहे. डायरेक्ट काढायचं आहे सूत्रांमध्ये. सरळ व्याजाचं एकच सूत्र आहे. मुदल गुणिले मुदत गुणिले दर भागिले 100 आणि मग टीचरमध्ये आपल्याला सर्वच दिलेलं आहे आणि सरळ व्याज काढायचं आहे. तर डायरेक्ट आपल्याला सूत्रामध्ये किमती पुटअप करायच्या आहेत आणि आपल्याला गुणाकार करून घ्यायचा आहे. तर याचं उत्तर येतं 560 रुपये हे सरळ व्याज. ऑप्शन नंबर 2. पुढे बघा.
35 आणि 36वा प्रश्न या दिलेल्या माहितीवरून सोडवायचा आहे. तर इथे एक प्रमाण दिलं आहे. पोपट, मोर, घार आणि सुतार पक्षी, पक्ष्यांची माहिती दिलेली आहे आणि पक्ष्यांची संख्या इथे दिली आहे. पण पक्ष्यांची संख्या डायरेक्ट न देता त्यांनी प्रमाण दिलेलं आहे की एका त्रिकोणाची किंमत आहे 4 पक्षी. म्हणजे जर आता पोपट असतील तर इथं पोपटांची संख्या किती होईल? 1 2 3 4 5 6 7 त्रिकोण आहेत, तर 7 चौक 28 म्हणजे 28 पोपट आहेत असं काढायचं. तर पहिला प्रश्न काय आहे बघा, पोपटांची संख्या सुतार पक्ष्यांच्या संख्येपेक्षा कितीने जास्त आहे. आता पोपट किती आहेत आत्ताच आपण बघितले, तर पोपट किती होते? 28 होते. 28 होते. तर सुतार पक्षी किती आहेत? 1 2 3 म्हणजे 4 4 चे 3 म्हणजे 12 आहेत. तर 28 मधनं जर 12 गेले तर किती उरतात? 16. आता विद्यार्थ्यांनी चुकीचं केलंय वाटतं. तर कितीने? 16ने आपलं ते उत्तर बरोबर, म्हणजे 16ने जास्त होईल. 28 पोपट आहेत, सुतार 12 आहेत, सुतार पक्षी 12 आहेत. तर त्याच्यामधनं 28 मधनं 12 जर काढले आपण तर 16 आहे, म्हणजे पोपटांची संख्या 16ने जास्त आहे. पुढचा प्रश्न काय आहे बघा, मोरांची संख्या एकूण पक्ष्यांच्या शेकडा किती आहे. आता मोर बघा, मोरामध्ये किती त्रिकोण दिसत आहेत? 4 त्रिकोण दिसत आहेत. 4 त्रिकोण म्हणजे 4 चौक 16 म्हणजे 16 मोर आहेत. आणि एकूण किती पक्षी आहेत? एकूण किती त्रिकोण आहेत मोजूया आपण. हे 7 7 आणि 4 11 12 13 14 15 16 17 18 19 20 आहेत. म्हणजे 20 गुणिले 4 म्हणजे 80. एकूण 80 पक्षी आहेत. त्यापैकी मोरांची संख्या ही बघितली आपण किती आहे? 16 आहे. तर आपल्याला 80 टक्केवारी काढायची असेल तर कशी काढता येते बघूया. तर त्याला आपण असं मांडू शकतो की एकूण 80 पक्षी आहेत, त्यापैकी 16 मोर आहेत. त्याची टक्केवारी काढायची म्हणजेच नेहमी 100ने गुणावं लागतं. तर काढून घ्या आपण. हे 0 0 कट केला, 8 1 8 8 2 16, तर 2 गुणिले 10 म्हणजेच 20% हे मोरांची संख्या त्या पक्ष्यांमध्ये दाखवलेली आहे. पुढचा प्रश्न बघूया. ऑप्शनमध्ये आहे ऑप्शन नंबर 2. एका आयताची परिमिती 38 सेंटीमीटर असून लांबी 12 सेंटीमीटर आहे, तर त्या आयताचे क्षेत्रफळ. आता आयताचे क्षेत्रफळाचं सूत्र पाठ आहे आणि परिमितीचं पण आहे, पण डायरेक्टली माहिती आपल्याला दिलेली नाही. तर त्याच्यासाठी आपल्याला तुम्हाला क्षेत्रफळ काढण्यासाठी लांबी आणि रुंदी पाहिजे, पण इथं रुंदी दिलेलीच नाही आहे. तर रुंदी आपल्याला स्वतःला काढायची आहे. कशाच्या आधारे? परिमितीच्या आणि लांबीच्या आधारे. तर ते आपण काढू शकतो. बघा कसं काढायचं बघू. आयताच्या परिमितीचं सूत्र आहे 2 लांबी अधिक 2 गुणिले रुंदी. यालाच आपण असंही लिहू शकतो 2 लांबी अधिक रुंदी. बरोबर. आता परिमिती दिलेली आहे. किती आहे परिमिती? 38 आहे. 2 लांबी दिली आहे आपल्याला 12 आणि रुंदी आपल्याला दिलेलीच नाही आहे, आपल्याला काढायची आहे. तर बघा ह्या 2 इकडे या दोघांमध्ये गुणाकाराचं चिन्ह आहे. जेव्हा इकडे येईल ते भागाकारात येईल. म्हणजे आपण याला असं लिहू शकतो 12 अधिक रुंदी बरोबर 38 भागिले 2. कॅल्क्युलेशनमध्ये चुकलं की गणिताचं उत्तर सगळं चुकतं. त्याला भागून घेऊया. 2 1 चा 2, 2 9 चा 18. त्यानंतर याला आपण असं लिहू शकतो, हे बी इथं ह्या दोघांमध्ये प्लसचं चिन्ह आहे, पण इकडं नेत असताना ते मायनस होईल, म्हणजे -12. तर 19 मधनं 12 मायनस केले तर उरतात 7. म्हणजे आपली रुंदी किती आलेली आहे? यालाच आपण इंग्लिशमध्ये ब्रेथ म्हणतो आणि मराठीमध्ये रुंदी 7 सेंटीमीटर आली. मग आता आपण काय काढू शकतो? याचं क्षेत्रफळ काढू शकतो. आणि क्षेत्रफळच आपल्याला विचारलेलं आहे. क्षेत्रफळ म्हणजे लांबी गुणिले रुंदी. आता लांबी माहिती आहे आपल्याला 12 सेंटीमीटर आहे आणि रुंदीसुद्धा माहिती आहे, तर 7 सेंटीमीटर आहे. तर 12चा टेबल 7 पर्यंत म्हणूया किंवा 7चा टेबल 12 पर्यंत म्हणा. 7 2 4, 7 2 14, हातचा 1 आला, 7 1 7 आणि 1 8, म्हणजेच 84 चौरस सेंटीमीटर. ऑप्शन नंबर 4. पुढे बघा, जर m बरोबर 4 व n बरोबर 2 तर m गुणिले n अधिक m भागिले n किती आहे? पदावलीचा प्रश्न आहे, आपल्याला सोडवायचा. एकदम सोपा आहे. m आणि n ची किंमत दिलेली आहे, आपण सोडवून बघूया. m ची किंमत 4 आणि n ची 2 सांगितली आहे. पदावलीमध्ये सर्वात आधी भागाकार करायचा असतो. 4 गुणिले 2 अधिक बघा 4 2नी 4ला भागायचं म्हणजे 2 2 चा 4 असं येतं. त्यानंतर गुणाकार करायचा. 4 2 8 अधिक 2 म्हणजे याचं आन्सर येणार आहे 10. ऑप्शन नंबर 2. पुढे बघूया. कागदाचा वगैरे प्रश्न आलेला आहे. रिम्स दस्त यावरती. जॉनने 2 रिम कागदापैकी 40 डझन कागद पुस्तक छपाईसाठी वापरले व आणखी 2 दस्त कागद छपाई करताना खराब झाले तर किती कागद शिल्लक राहतात? आता हा प्रश्न सोडवूया आपण. थोडासा कॉम्प्लिकेटेड प्रश्न वाटतो कारण इथं कन्वर्टचं
हे असतं म्हणजे कन्वर्टचं नाही आलं, जर रिंगचं दसतं किंवा दसचं ह्याच्यामध्ये डझनमध्ये वगैरे कन्वर्ट करता नाही आला तर आपला प्रश्न चुकतो. बघा, एक रिंगमध्ये 500 कागद असतात, एका दस्तामध्ये 24 कागद असतात आणि एका डझनमध्ये 12 कागद असतात. तर प्रश्न काय दिला आहे जॉननं, 2 रिम कागदापैकी म्हणजे 2 रिम कागद आहेत, 2 रिम म्हणजेच इथं 1000 कागद असणार आहे, 1000 कागद. पुढे प्रश्न आहे की 40 डझन कागद पुस्तक छपाईसाठी वापरले जातात. 40 डझन म्हणजे 40 गुणिले 12, कारण एका डझनमध्ये 12 असतात, तर 40 डझनचे 40 काढण्यासाठी आपल्याला 12नी गुणावं लागेल. 12 0 0 12 चौक 48 म्हणजे 480 कागद काय केलेले आहे, छपाईसाठी वापरलेली आहेत. आणखी 2 दस्ते कागद छपाई करताना खराब झाले. 2 दस्त, आता 2 दस्त म्हणजे बघा आपण याची आधी वजाबाकी करून घेऊया, कारण त्यांनी 1000 मधले 480 कागद वापरलेली आहेत. तर याची वजाबाकी करू, 0 झाला 2, परत इथे येईल 5 म्हणजे 520 कागद ही शिल्लक राहिलेली आहेत. थोडीशी लाईट गेलेली आहे बघा, 520 कागद शिल्लक राहिली. त्याच्यानंतर प्रश्न असा आहे की त्यांनी परत 2 दस्त कागद हे छपाई करताना खराब झाले. 2 दस्त म्हणजे आता एका दस्तामध्ये 24 कागद आहेत, म्हणजे 2 दस्त कागद म्हणजेच किती, 48 कागद पुन्हा त्यांची खराब झालेली आहे. तर मग इथं आपण परत मायनस करून घेऊया. 10 मधनं 8 गेले, 2 राहतात, 5 12 मधनं 5 गेले, 7 राहिले परत आणि 4 म्हणजे 472 कागद हे आता शिल्लक राहिले. पण उत्तरांमध्ये कसं ऑप्शन आहे बघा, 38 डझन, 39 डझन, 20 दस्त आणि 3 ग्रॉस. आता बघा 38 डझन म्हणजेच किती होतात, ऑप्शन नंबर 1 38 गुणिले आपण 12 करायला लागेल. दुसरा ऑप्शन आहे 39 डझन म्हणजे 39 गुणिले 12 आणि 20 दस्त 20 गुणिले 24 करावं लागेल आणि त्यानंतर आहे 3 ग्रोस. त्याचं कन्वर्ट केलं बघा आपण, 38 डझन म्हणजे 456 होतात, 39 डझन म्हणजे 468 होतात आणि आपल्याला 20 काय म्हणतात दस्त दिले तर त्याचं 480 होतात आणि 3 ग्रोस, एका ग्रोसमध्ये 144 असतात, तर 3 ग्रोस म्हणजे 432. तर आपलं उत्तर आलेलं आहे 472. तर कुठल्याच ऑप्शनमध्ये हे बसत नाही आहे. तर याचा आपण फिक्स आन्सर सांगू शकणार आहे. कधी कधी काही प्रश्न हे ऑप्शन पण थोडंसं चुकीचे येतात. तर बघूया आता शासनाच्या आन्सर कीमध्ये याचं काय उत्तर असू शकतं. पुढचा प्रश्न आहे 40 दशक गुणिले 10 दशक म्हणजे किती. आता दशक म्हणजेच 10. आता 40 दशकला आपण कसं लिहिणार, 40 दशक म्हणजे 40 गुणिले 10 म्हणजे 400 आणि 10 दशक म्हणजेच 10 गुणिले 10 म्हणजे 100. आता यांचा गुणाकार किती येतो, हे 4 शून्य, 1 2 3 4. आता बघा हे किती आलं आपल्याला, एकक दशक शतक हजार 10,000 म्हणजे 40,000 उत्तर आलं. तर ऑप्शन्समध्ये कसं आहे बघा, 400 दशक म्हणजे एक शून्य वाढणार म्हणजे 4000 होईल. 4000 दशक म्हणजे 40,000 म्हणजे हेच आपलं ऑप्शन आहे, ऑप्शन नंबर 2. म्हणजे 1 10 कमी केला, 1 शून्य कमी केला म्हणजे 10ने गुणल्यानंतर परत 1 शून्य वाढणार आहे. तर मग आपलं उत्तर काय येईल, 4000 दशक असं येईल, 4000 दशक. ऑप्शन नंबर आहे 2. पुढचा प्रश्न बघा, अपूर्णांकावरतीच आहे. एक आकृती दिलेली आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला त्याचा काय काढायचं आहे, अपूर्णांक, सममूल्य अपूर्णांक, ज्याचं की मूल्य हे सारखं येणार आहे. कारण असं सममूल्य म्हणजे त्याचं कन्वर्ट केलेलं असतं. तर याच्यामध्ये बघा एकूण 9 भाग आहेत, 1 2 3 असे 3 म्हणजे 9 भाग आहेत आणि त्याच्यापैकी रंगवलेले, त्यांनी काय सांगितलं, रेखांकित म्हणजे रंगवलेले 3 बॉक्स आहेत. तर आपण काय करतो, एकूण 9 आणि त्यापैकी रंगवलेले 3, पण याला आपण भाग जातो, 3 1 3 आणि 3 3 9 म्हणजे 1/3 हे आपलं त्याचं सममूल्य अपूर्णांक असू शकतो आणि 1/3 हा ऑप्शन 3 नंबरचा आहे. पुढचा बघूया. हा प्रश्न पदावलीचा दिलेला आहे, याच्यामध्ये हे फिलअप करून आपल्याला सॉल्व करायचे आहे. तर बघा हा टाइम कन्झ्युमिंग क्वेश्चन आहे. तर काही प्रश्न हे टाइम कन्झ्युमिंग असतात, तर काही प्रश्नांचं उत्तर हे पटकन 1 सेकंदात सुद्धा आपण काढू शकतोय. तर अशा ज्या प्रश्नांचं उत्तर हे पटकन निघतं, त्याला वेळ न घालवता अशा प्रश्नांसाठी तो वेळ आपण वाचवला पाहिजे. तर या पदावलीचे प्रश्न सोडवण्यासाठी जास्त वेळ जातो आणि आपला व्हिडिओ जास्त मोठा होऊ नये म्हणून मी ऑलरेडी आधीच हे सॉल्व केलेला आहे. बघा पहिल्या ऑप्शनमध्ये आहे
की आधी गुणाकार त्यानंतर अधिक वजा भागाकार हे आपण फिलअप केलं आणि मग सॉल्व केलं तर पहिल्या ऑप्शनचं डाव्या बाजूचं उत्तर येतं 75 आणि उजव्या बाजूचं 50 आहे, म्हणजे हे इक्वल होत नाही. त्यानंतर दुसऱ्या बाजूचं सॉल्व केल्यानंतर सुद्धा हे इक्वल होत नाही. तिसरा ऑप्शन सुद्धा सॉल्व केल्यानंतर होत नाही. पण चौथा ऑप्शन जेव्हा आपण सॉल्व करतो त्याच्यामध्ये आधी प्लस आहे, मग गुणाकार, मायनस आणि भागाकार. आता बघा सर्वात आधी भागाकार करायचा असो. 65ला 5ने आपण डिवाइड केलं तर 13 येतं. त्यानंतर 6 × 8 केलं तर 45 येतं. आणि हे जे आपण सॉल्व करतो आधी बेरीज आणि मग वजाबाकी, तर 15 + 48 केलं तर 63 येतं. -13 केलं तर 50 आणि 50 = 50 म्हणजे हेच पाहिजे होतं. तर ऑप्शन नंबर 4 जेव्हा आपण यूज करतो या इक्वेशनमध्ये या अंकांमध्ये हे चिन्ह जेव्हा आपण फिलअप करतो तेव्हा हे इक्वेशन इक्वल होतं किंवा बरोबर होतं, म्हणून आपला ऑप्शन नंबर 4 हा बरोबर आहे. त्याच्यानंतर त्याचा पुढचा प्रश्न आहे 43 नंबरचा. तर याच्यामध्ये काय केलेलं आहे, काही नंबर्स दिलेले आहेत, 5 नंबर दिलेले आहे आणि 5 नंबर आपल्याला काय करायचे आहेत की अशा प्रकारे अरेंज करायचे आहे की त्याची लहानात लहान एकदाच वापरून तयार होणाऱ्या 5 अंकी लहानात लहान समसंख्या तयार करायची आणि त्याची निमपट म्हणजे अर्धी संख्या काढायची. ते बघा 6 संख्या वापरून आपल्याला कोणतीही संख्या लहानात लहान म्हणजे सर्वात लहान आता 0 आहे तर 0 हा मध्ये घ्यायचा असतो. तर सर्वात लहान तिसरा अंक आहे 3. त्याच्यानंतर त्याच्यापेक्षा थोडासा मोठा कोणता आहे 0. मग आता 0 घ्यायचा, 4 न घेता कारण ते 40 होईल, त्यापेक्षा 0 4 घ्यायचा. 3 0 4 6 आणि 7. समसंख्या बनवायची म्हणून आधी आपल्याला 7 घ्यावं लागणार आहे. तर बघा ती संख्या कोणती येईल, 3 येईल, 0 येईल, 4 7 आणि 6 अशी संख्या येईल. आणि याची निमपट म्हणजेच अर्धी, 2नी भागायचं याला. तर मग भागून घेऊया. 2नी डिवाइड करायचं. 2 1 चा 2, इथे 3 मधनं 2 गेले, 1 रिमेनिंग राहिला, 10 झाले. 2 5 चा 10, 2 2 चा 4, 2 3 चा 6 आणि इथे 16 झालं, 2 8 चा 18. आता 15,238 ऑप्शनमध्ये आहे का बघा, आहे ऑप्शन नंबर 4. त्याचा पुढचा प्रश्न बघूया आपण. आयुषने 4.25 लाख रुपयांचा ट्रॅक्टर व 65,000 रुपयांचे मळणी यंत्र खरेदी केले तर त्याने एकूण किती रुपये खर्च केले. आता याच्यामध्ये मुलांना 4.25 लाख लिहिता आलं आणि 65,000 लिहिता आलं की उत्तर आपलं आपोआप येणार आहे का, तर इथं बेरीज आहे. तर बघूया आपण. आता 4.25 लाख म्हणजे 3,75,000 ही कन्सेप्ट मुलांना येते, काही मुलांना येते, काही मुलं थोडंसं कन्फ्यूज होतात. आणि त्यानंतर सांगितलेलं की 65,000 म्हणजे 65,250 रुपये आणि यांची आपल्याला बेरीज करायची. बेरीज येते मुलांना, फक्त संख्या लिहिता आली की उत्तर येतं. तर हा बघा अशा टाईपचे प्रश्न आहेत ते जास्त टाईम घेत नाहीत आणि याच्यामुळं आपला टाईम वाचतो आणि जे अवघड प्रश्न आलेले असतात तर ते सॉल्व करायला आपल्याला वेळ मिळतो. तर इथे 4,40,250 4,40,250 ऑप्शन नंबर 2. त्यानंतर पुढचा अपूर्णांकाचा प्रश्न दिलेला आहे. 7/17 मायनस इथं बॉक्स दिलेला आहे, आपल्याला फिल करायचं आहे बरोबर 2/51. तर बॉक्सच्या जागी खालीलपैकी कोणता अपूर्णांक, तर अपूर्णांकाची वजाबाकी इथं आपल्याला करायची आहे. तर बघा अपूर्णांक लिहून घेऊया आपण. इथे 7/17 मायनस दिलेलं पण इकडे जाऊन प्लस होतं, परत हे इकडे डाव्या साईडला घेतलं तर मायनसच होणार आहे. म्हणजे आपण याला असे लिहू शकतो 7/17 मायनस 2/51 आणि याचं आपल्याला मायनस करायचं आहे. बघा आता छेदाचा आपल्याला लसावी घ्यायचा. लसावी म्हणजे 17च्या पाड्यात 51 येतं, तर मग आपण मोठा अंक घेतो 51. त्यानंतर बघा 17 3 51, 17 17 3 चा 51 येतं, म्हणजे 3नी 7ला मल्टिप्लाय करायचं म्हणजे इथे 21 मायनस 51चा 51 गेला 2 म्हणजे काय राहील 21 मायनस 2 म्हणजे 19/51. आता या दोन्ही संख्या ज्या आहेत ते कुठल्याच एका पाड्यामध्ये येत नाहीत, म्हणजे फायनल उत्तर आपलं हेच असणार आहे 19/51 ऑप्शन नंबर 1. सई दररोज सकाळी 112 मीटर बाजू असलेल्या चौरसाकृती बागेला 5 फेऱ्या मारते, तर सई दररोज किती अंतर चालते. तर डायरेक्टली चौरसाची परिमिती न विचारता त्यांनी काय केलेलं आहे, थोडंसं फिरून प्रश्न विचारलेला आहे पण उत्तर तेच निघणार आहे. परिमिती म्हणजे चौरसाकृती एक गार्डन आहे किंवा बाग आहे, त्याला फेऱ्या मारते, तर ते आपल्याला किती काढायचं, दररोज किती अंतर चालते असं काढायचं. तर त्याच्या आधी आपल्याला काय काढावं लागणार आहे, परिमिती काढावी लागणार आहे. त्याची बाजू दिलेली आहे आणि चौरसाच्या परिमितीचं सूत्र आहे 4 गुणिले बाजू. बघा बाजू किती आहे 112 गुणिले 4 करावं लागणार आहे. तर आपण गुणाकार करू 4 2 चा
8 4 1 4 आणि 4 1 4, 448. मुलं इथं सुद्धा गोंधळतात की इथं 448 असलं, ऑप्शन 448 दिसलं की लगेच टिक करायचं आणि पुढे जायचं. पण तसं नाही. तर ती किती फेऱ्या मारते? 5. तर एका फेरीचं किती होणार आहे तिचं डिस्टन्स? तर 448 मीटर होणार आहे, परंतु ते 5 फेऱ्या मारते म्हणून याला आपण 5नी गुणूया. बघा 5 8 40, 0 कॅरीचे 4 येतील, 5 4 20 + 4 24 प्लस कॅरी 2, 5 4 20 + 2 22. आता हे डिस्टन्स आलेलं आहे ते मीटरमध्ये आणि ऑप्शनमध्ये बघा कसे ऑप्शन्स आहेत. 448 मीटर. आता हा तर डिस्टन्स नाही होणार, हा पण नाही, हा पण नाही आणि हा पण नाही, तर मीटरमध्ये. तर कन्वर्ट करायचं आहे. तर 2240 मीटर म्हणजे आता एका मीटरमध्ये एका किलोमीटरमध्ये 1000 मीटर असतं. हे आपल्याला कन्वर्शन माहीत असले किंवा मुलांना असेल तर सोपं पडतं. बघा मीटरमध्ये आहे, तर मग याचं कन्वर्ट करत असताना आपल्याला 2 किलोमीटर 240 मीटर हे आलं की मग इथं उत्तर आपल्याला दिसतं 2 किलोमीटर 240 मीटर. पुढचा प्रश्न पाहूया. सांगलीहून एक रेल्वे सोमवारी सकाळी 10:20 निघाली व दुसऱ्या दिवशी मंगळवारी दुपारी 2:15 अमरावतीला पोहोचली, तर त्या रेल्वेला अमरावतीला पोहोचण्यास किती वेळ लागेल? तर बघा इथं दिवस आहे, दिवस 24 तासाचा दिवस. आता पहिल्या सोमवारी निघालेली आहे आणि मंगळवारी दुपारी पोहोचली, म्हणजे सोमवारी 10:20 ते मंगळवारी 10:20. बघा ते सोमवार 10:20 ते मंगळवार 10:20 याच्यामध्ये 24 तासांचं अंतर आहे, 24 तास. पण पुढे ती कितीला पोहोचली आहे? दुपारी 2:15, म्हणजे 11:20 झालेत, 12:20 झालेत, 1:20 झालेत आणि 2:15 झालेत, तेव्हा ती पोचली. मग इथं झाल्यानंतर 25 तास झाले, इथं 26 झाले, इथं 27 झाले, पण 28 तास झाले नाहीत कारण 5 मिनटं कमी आहेत. एका तासामध्ये 55 मिनटं असतात, म्हणजेच किती? 27 तास 55 मिनिट. एका तासामध्ये 60 मिनटं असतात, पण 5 मिनटं कमी आहे तिथं, म्हणून इथं 55 मिनिट, म्हणजे एवढा वेळ तिला इथे यायला लागलेला आहे. ऑप्शन आहे का बघूया? 27 तास 55 मिनिट आहे. पुढे बघा काय प्रश्न आहे. +4 ही एक विषम संख्या आहे, तर त्या संख्येनंतर क्रमाने येणारी 7वी सम संख्या कोणती? आता याच्यामध्ये डायरेक्ट एक विषम संख्या न देता दिलेली आहे. म्हणजे काही ॲड करा, एक असेल तर ती संख्या विषम आली पाहिजे. 1 + 4 5 ही विषम संख्या आहे, कुठलीही घ्या. 3 घ्या, 3 + 4 7 येईल. ही एक विषम संख्या दिली आहे, पण त्यानंतर क्रमाने 7वी समसंख्या घ्यायची. बघा विषम संख्यानंतर समसंख्या येईल, परत काय लागतो आपल्याला? 2चा डिस्टन्स लागतो. तर ही संख्या आता आधी एक विषम दिलेली आहे, मग सम काढायचा. इथे 5 असेल तर लगेच 6 येते, पण 6 नंतर परत किती नंतर सम येणार आहे? 2 परंतु 7वी काढायची, म्हणून आपण याला असं लिहू शकतो की ऑलरेडी ती संख्या किती दिली आहे? +4 ही विषम संख्या आहे, ही विषम आहे, पण आपल्याला तिला सम करायचे तर 1 आपल्याला मिसळावा लागतो, किंवा आपण डायरेक्टली काय करू? विषम काढू आणि मग 1 मायनस करू. तर 7 संख्यानंतर म्हणजे 14 मिसळायला लागेल. म्हणजे बघा +14 आणि 4 18 होतील, पण ही संख्या काय असणार आहे? ही विषम संख्या असणार. बघा जर आपण इथं 1 घेतलं, च्या जागी 1 घेतलं, तर 1 + 4 म्हणजे 5 ही एक संख्या झाली, पण इथं 1 आहे समजा, तर 1 + 18 किती होणार आहे? 18 19 होणार आहे, पण आपलं उत्तर काय सांगितले? सम संख्या आली पाहिजे, म्हणूनच याच्यातनं 1 मायनस करायचा, म्हणजे +17 हे त्याचं उत्तर असणार आहे. जर +17 ही जर 1 जरी असला तर 1 + 17 18, म्हणजे 18वी समसंख्या असणार आहे. याचा ऑप्शन आहे ऑप्शन नंबर 3. एक कपाट 5,650 रुपयांना विकल्यास जेवढा तोटा होतो तेवढाच नफा ते कपाट 8,350 रुपयांना विकल्यास होतो, तर कपाटाची खरेदी किंमत. आता याच्यामध्ये ऑप्शन यूज करायचा. काही प्रश्नामध्ये आपल्याला ऑप्शन यूज करावे लागतात आणि ऑप्शन यूज केला तर आपल्याला पटकन उत्तर हे मिळतं. तर अशी कोणती संख्या आहे ज्याच्या पासनं किंवा या संख्येतनं ही संख्या मायनस केली तरी तेवढंच उत्तर येतं आणि या संख्येतनं ही संख्या मायनस केली तरी तेवढंच, कारण नफा आणि तोटा सेमच होणार आहे. तर याच्यामध्ये बघा 7,100मधनं ही संख्या मायनस केली आणि ही संख्या याच्यातनं मायनस केली तर सेम येत नाही. तर 7,000 बघा लास्ट ऑप्शनमध्ये येतं,
सॉल्व करून पाहिलेलं आहे. तर बघा 7000 ही संख्या आहे, तर त्याच्यातनं मी 5650 जर मायनस केली तर किती येतात हे बघा. 0 5 1 7 3 1 म्हणजे 1350 येतं. म्हणजे हा एवढा काय होतो तोटा. आणि नफा 8350 मायनस 7000 करा, तर ह्याच्यामध्ये सुद्धा 1350 येतं. म्हणजे नफा आणि तोटा हा सारखाच असतो. म्हणजे त्याची खरेदी किंमत किती असणार आहे 7000. अशा काही प्रश्नांमध्ये आपल्याला ऑप्शन यूज करावा लागतो. त्याच्या पुढचा प्रश्न बघतोय बघा. 200 रुपयांच्या 40 नोटा देऊन 500 रुपयांच्या किती नोटा देता येतील. आता आपल्याला दिलेलं आहे की 200 रुपयाच्या 40 नोटा इथे ऑलरेडी दिलेल्या आहेत. म्हणजे आता त्याचे किती रुपये होतात ते आपण काढून घेऊया. 200 गुणिले 40 बघा, 3 शून्य आहेत, 1 2 3 आणि 4 2 8, म्हणजे त्याचे 8000 रुपये झाले. तर काय विचारलेलं आहे की 500 रुपयांच्या किती नोटा येतील. तर मग आपण याला काय करावं लागेल, 500 गुणा, किंवा आता सहज आपण तोंडी पण काढू शकतो. 1000मध्ये 2 500च्या नोटा असतात, तर मग 8000मध्ये किती असतील. तर बघा काढा. तर इथं बघा भाग घातल्यानंतर 16 येतं. म्हणजेच काय, 1000मध्ये 2, तर 8000मध्ये 8च्या दुप्पट, तर 16. म्हणजे उत्तरातला ऑप्शन नंबर 1. त्याच्या पुढचा ऑप्शन बघा, प्रश्न बघा. खालीलपैकी कोणती संख्या 17ने विभाज्य नाही. आता 17ने भाग कुठल्या संख्येला जात नाही असं विचारलं ऑप्शन. आता याच्यासाठी आपल्याला 17ची कसोटी तर आहेच, पण तेवढी मुलांना पाठ नसेल तर डायरेक्टली आपण ऑप्शन पण चेक करू शकतो. तर आता बघा 217ला आपण 17ने भाग घालू. 17 1 17 मधनं 17 गेले, 4 उरतात, वरचा 7 घेतला, 17 अजून 34, 17 3 51 बघा 34, म्हणजे 3 1 उरला, 13 झाला. आता बघा याला पूर्ण भाग जात नाही. परत दुसरा ऑप्शन बघूया आपण. दुसरा ऑप्शन आहे 272 भागिले 17, 17 1 17, 10 उरतात, वरचा जर 2 घेतला 17ला 6चा भाग घातला तर 102, म्हणजे याला पूर्ण भाग जातो. त्यानंतर तिसरा ऑप्शन घेऊया आपण 153. आता याला हे करत बसण्याची आवश्यकता नाही, कारण का पहिल्याच ऑप्शनला भाग गेला नाही, म्हणजे आपलं पहिलंच आन्सर निघणार आहे. पण आपण जस्ट एक चेक करतोय. आता याला तर डायरेक्ट 17 9 53, म्हणजे डायरेक्टली भाग जातो. त्यानंतर चौथा ऑप्शन आहे 459. आता याला पण 17 17 2 34, तर 11 उरतात, 14 17 5 25 37 37 59, डायरेक्ट भाग, म्हणजे सगळ्यांची बाकी 0 येते. मात्र पहिला ऑप्शन यूज केल्यानंतर बाकी 13 उरते, म्हणजेच याला भाग जात नाही. म्हणजे ही संख्या ऑप्शन नंबर 1 आहे. 217 जिला 17ने भाग जात नाही. त्यानंतर त्याच्या पुढचं ऑप्शन बघा. शामरावांनी दुकानदाराकडून 1485 रुपयांचा किराणा घेतला. त्यांनी दुकानदाराला 5 रुपये 10 रुपये 50 रुपये व 100 रुपयाचा प्रत्येकी समान नोटा देऊन बिलाची नेमकी रक्कम दिली. तर शामरावांनी दुकानदाराला एकूण किती नोटा आल्या. बिल तर माहिती आपल्याला की 1485, पण त्यांनी 5 10 50 आणि 100 रुपयाच्या सारख्या नोटा दिल्या. मग त्यांनी जर 9 नोटा सारख्या दिल्या असतील. आता हे आपल्याला करूनच पाहावं लागणार आहे. तर बघा आपण करून बघूया. आपण पहिला ऑप्शन यूज करूया की प्रत्येक रुपयांच्या 9 नोटा जर त्यांनी दिल्या तर किती रुपये होतात. बघू आपण करून बघू. 52 नंबरचा क्वेश्चन आहे. समजा त्यांनी 5 रुपयांच्या 9 नोटा दिल्या असतील, 10 रुपयाच्या 9 नोटा दिल्या, 50 रुपयाच्या पण 9 नोटा दिल्या आणि 100 रुपयांच्या पण त्यांनी 9 नोटा दिल्या. तर याची एकूण बेरीज किती येते बघूया. जर एकूण बेरीज 1485 आली तर तेच आपला ऑप्शन असणार आहे. 5 9 45 येतं, 10 9 90 येईल, 5 9 45 म्हणजे 450 येईल आणि हे 900 येतील. तर आपण प्लस करून घ्या. 5 9 9 8 आला हातचा 1 10 आणि 14. बघा उत्तर किती आलं 1485 आणि आपलं बिलसुद्धा किती आहे 1485, म्हणजे ऑप्शन नंबर 1. त्याच्यानंतर त्याच्या पुढचा प्रश्न बघूया. एका संख्येला 25ने भागल्यास भागाकार 26 येतो व बाकी 2 उरते. जर त्याच संख्येला 30ने भागल्यास भागाकार व बाकी अनुक्रमे किती येते. आता आपल्याला सर्वांना माहिती किंवा मुलांना पण माहिती की भागाकार आणि म्हणजे काय, भाजक म्हणजे काय. तर ते बघा एका संख्येला आपल्याला काय 25 भागलेले, म्हणजे ही संख्या इथली संख्या आपल्याला माहिती नाही,
पण त्याचा भागाकार आलेला आहे 26 आणि बाकी आलेली आहे 2. पण जेव्हा आपण या दोन्हीचा गुणाकार करतो आणि हे प्लस करतो तेव्हा ही इथली संख्या मिळत असते. तर मग आपण गुणाकार करून बघूया. 26 गुणिले 25 करा. सक्क 150, हातचे 15 आले, 25 दुनी 50, 60 आणि 65 अधिक 2 म्हणजे ती संख्या असेल 652. आता काय सांगितलेलं आहे पुढे की त्याच संख्येला 30ने भागल्यास भागाकार व बाकी अनुक्रमे किती असेल. आता 652 या संख्येला आपल्याला 30ने भागायचं. तर याला आपण छोट्या संख्येने पण भाग घालू शकतो किंवा सोपी संख्या, त्यामुळे आपण असाही भाग घातला तरी जमतो. आता उभं करून का दाखवते, कारण मुलांना उभा भागाकारच सोपा वाटतो. तर 30च्या दुप्पट होते 60, म्हणजे 30 दुने 60 होतं. तर इथे 60 घेतलं आपण तर 5 बाकी उरते, वरचा 2 घेतला तर 30 एक 30, परत 30चा भाग जाईल, बाकी किती उरते बघा इथे 2 म्हणजे 22. म्हणजे बघा याचं काय विचारलेलं आहे आपल्याला, 30ने भागल्यास भागाकार आणि बाकी, म्हणजे आपला भागाकार आलेला आहे 21 आणि बाकी किती उरलेली आहे 22. तर हा ऑप्शन जिथं असेल तेच आपलं आन्सर असणार आहे, ऑप्शन नंबर 3. त्यानंतर त्याच्या खालचा अपूर्णांकाचा प्रश्न आहे. खालीलपैकी कोणत्या अपूर्णांकाचे पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर होईल. तर सोपं आहे. पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये आपण रूपांतर करत असताना काय करतो, हा जो अपूर्णांक आहे त्याच्यामध्ये जो पूर्णांकयुक्त संख्या दिलेली आहे त्या संख्येला या अपूर्णांक संख्येच्या छेदाने गुणतो. तर 7 त्रिक 21 आणि हे प्लस करतो, 21 + 5 किती होतात 26 होतात, आधी छेदामध्ये 7. तर हा अपूर्णांक आपल्याला भेटणार आहे, ऑप्शन नंबर 4. पुढचा प्रश्न बघूया. एका बागेत निलगिरीची 36% झाडे आहेत. बागेत एकूण 450 झाडे असल्यास निलगिरीची झाडे, शेकडेवारीचा प्रश्न आहे, डायरेक्टली न देता असा उदाहरणामध्ये दिलेला आहे. तर बघा एकूण झाडे आहेत 450, त्यापैकी 36% झाडे निलगिरीची आणि आपल्याला निलगिरीचीच किती झाडे असतील टक्केवारी काढायची असेल तर भागिले 100 दिलेली आहे, सॉरी टक्केवारी ऑलरेडी दिली, तर ते आपल्याला कन्वर्ट करायचे आहे. तर भागाकार करायचा, तर मग कट करू 0 0, 5चा टेबल घेऊ, 5 दुनी 10, 5 9 45, बे 1 बे, परत बे 1 बे, बे 8 16. आता काय उरलं 9 आणि 18. आता यांचा गुणाकार करू. 9चा टेबल 8 पर्यंत, 8 9 72ला 2 हातचे 7 आलं, 9 1 9 आणि 7 16 झाले, म्हणजे 162 म्हणजे 162 झाडे ही निलगिरीची असणार आहेत. त्याच्या पुढचा ऑप्शन बघा. पुढचा प्रश्न बघायचा आहे. वर्तुळाच्या सर्वात मोठ्या जीवेची लांबी 15 सेंटीमीटर असल्यास त्या वर्तुळाच्या त्रिज्येची लांबी. आता हे तरी गणित आपल्याला सोडवायची सुद्धा गरज नाही आहे, कारण आपल्याला माहिती आहे की जो वर्तुळ असतो त्याच्या जो वर्तुळाची सर्वात मोठी जीवा म्हणजेच त्याचा व्यास असतो, असा जो वर्तुळ असतो ही जी त्रिज्या असते आणि या दोन त्रिज्या एकत्र जमल्या म्हणजे जीवा कशाला म्हणतो, वर्तुळ केंद्रातून जाणारी जी जीवा असते तिलाच आपण व्यास म्हणतो आणि तिचंच दिलेलं आहे की सेंटीमीटर 15 सेंटीमीटर आणि आपल्याला त्रिज्या ही व्यासाच्या अर्धी असते, म्हणजेच 15च्या अर्ध शोधायचे. तर 15च्या अर्ध किती असणार आहे 7.5 सेंटीमीटर, ऑप्शन नंबर 2. पुढचा प्रश्न बघा. 60 या संख्येचे एकूण विभाजक हे 75 या संख्येच्या एकूण विभाजकापैकी कितीने जास्त अथवा कमी आहेत. आता विभाजक हे आपल्याला सर्वांना माहिती आहे, तर बघा आपण लिहून घेऊया 60 आणि 75चे विभाजक. 60चे विभाजक म्हणजे अशा किती संख्या आहेत सुरुवातीपासून जे 60ला भाग जातो म्हणजे त्याचे विभाजक. तर आपण लिहून घेऊया. 1 आहे, 2 आहे, 3 आहे, 4 आहे, 5 पण आहे, 6, परत 10, 12, 15 येईल, 20 येईल, 30 येईल आणि स्वतः 60 पण येईल. तर बघा या सर्व संख्यांनी 60ला भाग जातो. तसंच 75चे काढूया. आता 75चा 1 येईल, 3ने भाग जातो, 5ने पण जातो, 15ने जातो, परत 25ने जातो आणि 75. आता बघा याचे विभाजक किती आहेत 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 आहेत, म्हणजे 60चे विभाजक हे 12 आहेत. 1 2 3 4 5 6 आणि 75चे 6 आहेत. आणि प्रश्नामध्ये काय विचारलेलं आहे की 60 या संख्येचे एकूण विभाजक 75 या संख्येच्या एकूण विभाजकापैकी कितीने कमी किंवा जास्त आहेत, म्हणजे 6ने जास्त आहे. उत्तर असणार आहे 6ने जास्त, ऑप्शन नंबर 2. पुढे बघा सहमूळ संख्येच्या जोड्या विचारल्या जातात. सहमूळ संख्या ही कन्सेप्ट खूप छान आहे आणि एकदम सोपी आहे, याच्यामध्ये सुद्धा वेळ अजिबात जाणार नाही.
समूळ संख्या म्हणजे काय, ज्या दोन मूळ संख्या ज्याच्यामध्ये फक्त 2चा फरक आहे. आता याच्यामध्ये बघा 15 आणि 51, याच्यामध्ये 15 ही मूळ संख्याच नाही, याच्यामध्ये 16 आणि 61, 16 पण मूळ संख्या नाही, 21 पण मूळ संख्या नाही. तर मग काय, मुलं एका पटकन ओळखतात 17 आणि 19. जरी समूळ संख्याची जोडी जरी माहिती नसली तरी याचं उत्तर आपण लिहू शकतो. का, तर याच्यामध्ये 15, 16 आणि 21 या मूळ संख्याच नाही आहे, त्यामुळे मूळ संख्येची किती जोडी आहे, तिथं एकच जोडी आहे, म्हणून आपलं उत्तर येणार आहे. आणि 1 ते 100 पर्यंत समूळ संख्येच्या फक्त 8 जोड्या आहेत आणि त्यापैकी 17 आणि 19 ही एक समूळ संख्येची जोडी आहे, जी की चौथी जोडी आहे. ठीक आहे, पहिली जोडी 3 आणि 5ची आहे, त्यानंतर दुसरी 5, 7ची, 11, 13ची आणि चौथी आहे 17, 19. त्याच्या पुढे असंच 29, 31, 41 आणि 43, 59 आणि 61 आणि 71, 73 अशा 8 समूळ संख्येच्या जोड्या आहेत, त्यापैकी ही एक जोडी आहे. तर इथं उत्तरमध्ये कोणतं येईल, ऑप्शन नंबर 3. 59 नंबरचा प्रश्न बघा, 5.487 या दशांश पूर्णांकातील अधोरेखित अंकाच्या स्थानिक किमतीचा गुणाकार. आता इथं दशांश आलं की आपल्याला गोंधळ उडतो. तर संख्या किती आहे बघा, 5.48 आणि 7, याच्यामध्ये 4 आणि 7ला अधोरेखित केलेला आहे, तर यांचा गुणाकार काढायचा आहे. आता याची स्थानिक किंमत, या 4ची स्थानिक किंमत ही कशी येते, आता आपण एकक, दशक, शतक असं नाही म्हणू शकत, त्याला दशांश, शतांश असं असतं, इकडून इकडे असतं ते. तर मग याची स्थानिक किंमत किती येते, या 4ची स्थानिक किंमत येते 0.4 आणि याची येते 2.20 येतील, 0.007 आणि यांचा आपल्याला काय करायचं आहे, गुणाकार. आता बघा 7 चोक 28 घेतला आपण आणि हे 2 शून्य, तर यांचा गुणाकार किती येणार आहे, 0.0028. ऑप्शनमध्ये सुद्धा ऑप्शन नंबर 4. पुढचा प्रश्न बघूया. 56 मीटर लांबीच्या दोरीचे 8 मीटरचा एक याप्रमाणे समान लांबीचे तुकडे करण्यासाठी दोरी किती ठिकाणी कापावी लागेल. आता याच्यामध्ये बघा 56 मीटर ती आहे, 56 मीटर त्याची लांबी दिलेली आहे आणि 8 मीटरचा एक करायचा, म्हणजे बघा 8 मीटरचा एक करायचा, 8चा टेबल 56 येईपर्यंत म्हणायचं, 8 7 56 म्हणजे 7 त्याचे तुकडे होणार आहेत, परंतु 7 समान तुकडे होणार आहेत 8 मीटरचे. पण त्यांनी प्रश्न असा विचारलाय की दोरी किती ठिकाणी कापावी लागेल. आता इथंच गोंधळ होतो आणि आपण पटकन 7 करून जातो किंवा 8 करून जातो, तर असं नाही. तर बघा, जर दोरी आपण किती ठिकाणी कापल्यानंतर त्याचे 7 भाग होतात, तर एक ठिकाणी इथे जर कापली आपण 1, 2, त्याचे भाग किती झाले, 3 ठिकाणी कापल्यानंतर 2 भाग झाले. तर अशा आपल्याला किती भाग करायचे आहेत, 1, 2, 3, 4, 5, 6. तर मग 6 ठिकाणी कापल्यानंतर तिचे 7 भाग होतात. इथंच नाहीच आहे हे, 1, 2, 3, 4, 5, 6 म्हणजे दोरी 6 ठिकाणी कापली की त्याचे 7 भाग होतात. कन्सेप्ट लक्षात ठेवायची आपण की दोरी नेहमीच ही दोरी असेल तर एक ठिकाणी कापलं तर त्याचे 2 भाग होतात, म्हणजे जेवढे काप केले आपण किंवा जेवढ्या ठिकाणी कापली त्याच्यापेक्षा एकने ते तुकड्यांची संख्या ही जास्त असणार आहे. पुढचा प्रश्न बघूया. 120चे 15% बरोबर, इथं बॉक्स दिला आहे, रिकामी जागा आपल्याला भरायची आहे, जे 12%. तर या बॉक्सच्या जागी कोणती संख्या, आता हे मात्र समीकरण आपल्याला सोडवावं लागणार आहे. 61 नंबरचा प्रश्न आहे. प्रश्न काय आहे बघा, 120चे 15% म्हणजे त्याला भागाकारमध्ये घ्यायचा. पण असं म्हणलं या बॉक्सच्या जागी आपण x घेतले आणि x ची किंमत आपल्याला काढायची. तर असं समीकरण आहे, जे टक्के म्हणजेच 120चे म्हणजे गुणाकाराचं चिन्ह आणि टक्केवारीसाठी आपण 100 घेतले. हे 100 आणि हे 100 कटून गेलं, 12 1 12, 12 1 12 आणि हे 0. तर राहिलं काय बघा, 10 गुणिले 15 बरोबर x, म्हणजेच x ची किंमत आलेली आहे 150. तर इथं ऑप्शन नंबर 4. त्याच्यानंतर त्याचा पुढचा ऑप्शन आहे, तो प्रश्न आहे, सोबतच्या आकृतीतील लघु कोणाची संख्या ही विशाल कोणापेक्षा कितीने जास्त आहे. आता लघु कोण आणि विशाल कोण असं विचारलेलं आहे. तर याच्यामध्ये बघा, हा पहिला एक लघु कोण आहे, परत हा दुसरा, तिसरा, चौथा, हे तरी 4 झाले. त्यानंतर इथे एक बनतो 5, इथे एक बनतो 6 आणि इथे एक बनतो 7. असे आपले 7 लघु कोण बनलेले आहेत. अजून एकदा काउंट करूया आपण. हा 1 झाला, हा दुसरा, हा तिसरा आणि हा चौथा. त्यानंतर इथून सुरुवात करूया परत. हा एक 5वा, त्यानंतर हा इथून 6वा, इथून सुरू करूया. हा 7वा, हा 8वा,
त्यानंतर हा 9वा, म्हणजे असे 9 लघुकोन दिसत आहेत मला. आणि त्यानंतर विशाल कोन हा एकच दिसतो. म्हणजे लघुकोनांची संख्या विशाल कोनापेक्षा कितीने जास्त आहे, तर त्याचं उत्तर येणार आहे 8ने जास्त. मित्रांनो, ही संभाव्य उत्तर सांगते मी, याच्यापेक्षा वेगळा ऑप्शनसुद्धा शासनाकडून येऊ शकतो. तर मला जेवढे दिसतात किंवा मला जेवढे करेक्ट वाटतात ते मी सांगत आहे. तर मला 9 लघुकोन दिसले आणि 1 विशाल कोन, म्हणजेच 8ने जास्त आहे. ऑप्शन नंबर 2. पुढचा प्रश्न बघा. 13,500 ही संख्या आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हात कशी लिहाल? आता 13,500 म्हणजे इंग्लिशमध्ये कशी? ऑलरेडी सगळेच उत्तर आहे. सॉरी, हे सोडलं तर बाकीचं बघा. 13,500 म्हणजेच 12,750 हे उत्तर असणार आहे. 12,750. आता हे 13,000 दिले ते 14,500 झाले. तर इंग्लिशमध्ये हे आणि हे सेम आहे, पण त्याने आंतरराष्ट्रीय संख्या म्हणलं म्हणजे इंग्लिशमध्ये, तर 12,750. ऑप्शन नंबर 3. नेक्स्ट क्वेश्चन बघा. 7.6/100 ही अपूर्णांक दशांश अपूर्णांकाच्या स्वरूपात कसा लिहिला? अगदी सोपा आहे. तर इथे 100 आहेत, म्हणजे 2 शून्य खाली आहेत, तर म्हणजे वरती 2 पॉईंट हे येणार आहे. तर याच्यामध्ये आपण ही संख्या कशी लिहू शकतो बघा. 7 पूर्णांक ऑलरेडी आहे आणि 6/100 दिलेला आहे. ही अशी संख्या आहे म्हणजे पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचा. आता याला दोन्ही पद्धतीने लिहिता येतं बघा. आपण पूर्णांकयुक्त अपूर्णांकाच्या पद्धतीने जाऊ, याचा अपूर्णांक तयार करू. आता या दोघांचा गुणाकार असतो, म्हणजे 700 अधिक 6 भागिले 100 असं येईल. म्हणजे हे काय होईल? 706/100 येईल. आता 100ने भागलो म्हणजे 2 पॉईंट हे डाव्या साईडला सरकणार आहेत, म्हणजे 7.06. याचं रूपांतर आपण या पद्धतीनं करू शकतो. तर याच्यामध्ये ऑप्शन नंबर 1 आहे. त्यानंतर पुढचं आहे, विधान दिलेलं आहे की त्रिमितीय वस्तू आणि त्यातलं असत्य म्हणजे चुकीचं कोणतं ओळखायचं आहे. त्रिमितीय वस्तूंची लांबी, रुंदी व उंची ही 3ही मापे मोजता येतात. विधान सत्य आहे, तर त्याची लांबी, रुंदी आणि उंची ही मोजता येते. त्यानंतर त्रिमितीय त्रिमितीय म्हणजे जसं की ठोकळा वगैरे असेल किंवा आपण काय म्हणतो, घन म्हणतो. त्रिमितीय वस्तूचा द्विमितीय आराखडा म्हणजे त्या वस्तूची घडण होय. हे सुद्धा वाक्य बरोबर आहे. त्यानंतर सर्व त्रिमितीय वस्तू सर्व बाजूंनी सारख्या दिसतात. सर्व त्रिमितीय वस्तू सारख्या कशा दिसतील? आता एक घन आहे, एक शंकू आहे, तर या सर्व बाजूंनी सारख्या नाही दिसत, म्हणजेच हे विधान चुकीचं आहे. त्यानंतर घनाची पृष्ठे चौरसाकृती असतात. आपल्या सर्वांना घन कसा असतो तर हे माहितीच आहे. तर घनाची काय असते तर बाजू ही चौरसाकृती असते बघा. या अशा पद्धतीची या बाजू त्याच्या चौरसाकृती असतात. म्हणजेच असत्य विधान आहे विधान 3. सर्व त्रिमितीय वस्तू सर्व बाजूंनी सारख्या दिसतात. पुढचा प्रश्न. 5 अंकी मोठ्यात मोठ्या संख्येतून कोणती संख्या वजा केल्यास 4 अंकी सर्वात लहानात लहान विषम संख्या बनेल? आता याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की 5 अंकी सर्वात मोठी संख्या कोणती आहे? तर 5 अंकी मोठ्यात मोठी संख्या आहे कोणती ती बघा. 99999 म्हणजे 99,999 ही 5 अंकी मोठ्यात मोठी संख्या आहे. अशी कोणती संख्या वजा केल्यानंतर 4 अंकी सर्वात लहान संख्या मिळते? 4 अंकी सर्वात लहान संख्या कोणती आहे? सर्वात लहान विषम संख्या म्हणलं तर 4 अंकी सर्वात लहान संख्या सम विचारलं असतं तर 1000 घेतलं असतं, पण विषम विचारली तर आपण काय घेतो? त्याच्या पुढची 1001 म्हणजे ही संख्या घेतो. तर ही वजा करायच्यातनं काय येईल? 90 निघाला 8, 9989 म्हणजे 98,998. ऑप्शन आहे का? आहे. ऑप्शन नंबर 1. त्याच्या पुढचा प्रश्न आहे, एक घड्याळ 4,560 रुपयास विकले तर व्यवहारात 470 रुपये नफा होतो, तर त्या घड्याळाची खरेदी किंमत? सिंपल आहे. नफा दिलेला आहे 470 रुपये होतो, विक्री किंमत दिली आहे 4,560 रुपये आणि आपल्याला खरेदी किंमत काढायची. म्हणजेच आपण 4,560 मधनं 470 मायनस केल्यानंतर आपल्याला याची खरेदी किंमत मिळणार आहे. तर खरेदी किंमत आपण काढू. 16 मधनं 17 गेले 9 राहतात, त्यानंतर 5 शून्य आणि इथे येईल परत आपल्याला 4. ऑप्शन नंबर 3 त्याची खरेदी किंमत 4,090 रुपये असते. 1 तास 22 मिनिटे 15 सेकंद म्हणजे किती सेकंद? सेकंदामध्ये कन्वर्ट करायचं आहे. तर आपल्याला माहिती आहे एका तासामध्ये किती मिनिट असतात? 60 मिनिट असतात.
बघा 60 मिनिट, एका तासात 60 मिनिट आहे, तर 60 मिनिटामध्ये परत 60 सेकंद असतात. तर 60 गुणिले 60 हे 2 शून्य आणि 6 6चा टेबल 60. त्यानंतर हे 0 22 32 म्हणजे 132. त्यानंतर हे 15 सेकंद, यांच्या सर्वांचा प्लस करायचं. तर हे 5 3 9 आणि 4935 सेकंड्स, 4935 सेकंद. ऑप्शन नंबर 2. प्रश्न बघूया. 58,721 मधील दशक स्थानच्या अंकाची स्थानिक किंमत 1000 स्थानच्या अंकाच्या स्थानिक किंमतीच्या किती पट आहे? आता तुम्हाला दशक स्थान, आता बघा एकक आणि दशक स्थानचा अंक कोणता आहे? तर 2 आहे. अंकाची स्थानिक किंमत मग किती येईल? 20. ही 1000 स्थानच्या स्थानिक किंमतीच्या किती पट आहे? 1000 स्थानचा 8 आहे आणि त्याची किंमत होईल 8000. तर याची पट काढायची. तर बघा, मग पट काढत असताना एक्सची किंमत, पट म्हणजेच आपण एक्स धरलेला आहे, तर एक्स बरोबर किती येईल? 20 भागिले 8000. हे 0 0 कटला, 2 1 चा 2, 2 4 चा 8 0. तर किती पट येईल? 1/400 पट. ऑप्शन नंबर 2. पुढचा प्रश्न बघूया. बघा, स्थानिक किमतीवरती जवळजवळ 3-4 प्रश्न, म्हणजे 3 तरी प्रश्न आलेले आहेत. म्हणजे 6 मार्काची स्थानिक किंमत आहे, त्याच्यामध्ये दशांश पूर्णांक असेल मग किंवा साधी. त्याच्यामध्ये दर्शनी किमतीवर पण प्रश्न आहे. बघा, 54,718 मधील अधोरेखित अंकाच्या दर्शनी किमतीचा गुणाकार. दर्शनी किंमत म्हणजे जी किंमत डोळ्याला दिसते तीच किंमत. आता स्थानिक किमतीमध्ये आपण वेगळं घेतलं. दर्शनी किंमतमध्ये इथं 5 आहे म्हणजे दर्शनी किंमत 5च आहे, आणि ती 1 आहे आणि याची दर्शनी किंमत 1च आहे. म्हणजे 5 गुणिले 1चा गुणाकार येतो 5, म्हणजे त्याचा ऑप्शन नंबर 1. याचं उत्तर 5च असणार आहे. त्याच्या पुढचा परत आपल्याला रूपांतराचा प्रश्न दिलेला आहे. तर याच्यामध्ये पण रूपांतराचं म्हणजे कन्वर्टचं कसं असतं ते माहीत असणं, प्रमाण माहीत असणं गरजेचं आहे. तर बघा, एका मीटरमध्ये किंवा एका हेक्टोमीटरमध्ये 100 मीटर असतात. म्हणजेच बघा, इथं 100 मीटर जर एका हेक्टोमीटरमध्ये असेल तर 5.37 हेक्टोमीटर, म्हणजे 537 मीटरचे 5.37 हेक्टोमीटर, म्हणजे हे प्रमाण बरोबर आहे. हे विधान करेक्ट आहे, म्हणजे हे आपलं उत्तर नाही आहे. त्यानंतर एका डेसिमीटरमध्ये 10 सेंटीमीटर असतात. म्हणजेच 10 म्हणजे 235 सेंटीमीटरचे 23.5 डेसिमीटर होतात. हे पण बरोबर आहे. त्यानंतर 100 डेकामीटरचा 1 किलोमीटर होतो. तर आता इथं 100 नाही आहेत, म्हणजे 1 किलोमीटर तर नाही होणार, म्हणजेच 0.35 किलोमीटर. हे पण कन्वर्शन बरोबर आहे. त्यानंतर 1000 सेंटीमीटरचा 1 डेकामीटर होतो. 1000 सेंटीमीटरचं, मग इथं किती असायला पाहिजे होतं? तर इथं असायला पाहिजे होतं 5.725 सेंटीमीटर, पण इथं किती दिलेलं आहे? इथं असायला पाहिजे होतं 5.725 डेकामीटर, पण इथं पॉईंट हा पुढे सरकावलेला आहे, म्हणजेच हे ऑप्शन आपलं चुकलेलं आहे आणि तेच आपलं करेक्ट आन्सर आहे. त्याच्या पुढचा प्रश्न बघूया. अंक दिलेले आहेत 5 0 4 8 6 आणि हे अंक प्रत्येकी एकदाच वापरून 8ने निशेष भाग जाणारी 5 अंकी मोठ्यात मोठी संख्या तयार करायची. आता आपण करत बसण्यापेक्षा जे ऑप्शन आहेत ते त्यातलाच आपण ऑप्शन चूज करूया. आता 8ने निशेष भाग जाणे म्हणजे 8ची कसोटी काय आहे? दिलेल्या संख्यामधील जर शेवटच्या 3 अंकांना जर 8ने निशेष भाग जात असेल तर त्या संख्येला 8ने भाग जातो. तर मग आता 8ने सर्वात मोठी विचारली, तर मग आता 8456 पेक्षा या 2 संख्या मोठ्या आहेत आणि याच्यापेक्षा या 2 संख्या, म्हणजे हे 2 ऑप्शन तर आपले असेच कटले. तर याच्यापैकी सर्वात मोठी आपण आधी घेऊया. तर 540 आहे. तर मग 540ला आपण 8ने निशेष भाग जातो का ते पाहूया. 540ला 8ने का? तर 8ची कसोटी असं सांगते की जर शेवटच्या 3 अंकाला 8ने भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येला 8ने भाग जातो. तर मग बघा, 8च्या टेबलमध्ये 54 येतं का बघूया. म्हणजे 6चा 48 असं होतं. 44मधनं 48 मायनस केले तर 6 राहतात. वरचा 0 घेतला आपण, तर मग बघा 8 7 56, तर इथे बाकी उरते 4, म्हणजे निशेष भाग जात नाही, म्हणजे ती संख्या ही नाही आहे. त्यानंतर दुसरी संख्या आहे 86,504, म्हणजे लास्टचे 504 ऑप्शन आहेत. तर हे घेऊया. 8 बघा, 8ने भाग जातो का? 8 × 48
इथं 2 उरतात, वरचा 4 गेला, 8 3 24 म्हणजे याला पूर्ण निशेष भाग जातो. म्हणजे कोणती संख्या आहे ती 86,504 ही संख्या जिला 8ने निशेष भाग जातो म्हणजे ऑप्शन नंबर 3. तो प्रश्न आहे, रशीदने 37 रुपये प्रति किलोग्राम दराने 27 किलोग्राम साखर खरेदी केली. त्याने सर्व साखर 940 रुपयास विकली तर त्याला किती रुपये नफा किंवा तोटा झाला. आता आपण डायरेक्ट काढूया की त्यांनी 37 रुपये किलोप्रमाणे 27 किलो साखर किती रुपयांना आणली. तर या दोघांचा आपण गुणाकार करूया की 37 गुणिले 27, 7 7 49ला 9, आजचे 4 आले, 7 3 21 22 23 24 25 प्लस घेऊया किंवा शून्य पण घेतो आपण. 7 दुने 14, हातचा 1 आला, 3 दुने 6 आणि 1 7, बेरीज करूया 9 9 9 म्हणजे 999 ही त्यांनी खरेदी किंमत झाली त्याची. पण त्यांनी काय सांगितलेलं आहे की 740 रुपयाला विकली म्हणजे विक्री किंमत ही किती दिलेली आहे 940. म्हणजे बघा खरेदीपेक्षा विक्री किंमत ही लहान आहे म्हणजेच त्याला नक्कीच तोटा झालेला आहे. म्हणजेच त्याला किती रुपये 999 मधनं 940 जर मायनस केले तर किती राहतात पाहून घ्या. तर 59 रुपये त्याला तोटा झालेला आहे. ऑप्शन नंबर 4. पुढचा प्रश्न सरळ व्याजाचा दिलेला आहे, फक्त याच्यामध्ये दर देताना त्यांनी अपूर्णांकात दिलेला आहे. दर साल दर शेकडा 12.1/2 दराने म्हणजे 12.5 दराने 12.5% 600 रुपयांचे सरळ व्याज 3,750 रुपये होण्यासाठी किती कालावधी लागेल. आता हे सुद्धा आपण डायरेक्ट सोडवू शकतो, पण हा प्रश्न बघूनच मुलं सॉल्व करायचं सोडून देतात, अवघड वाटतं. तर बघा सरळ व्याज दिलेला आहे 3,750 रुपये दिलेले आहेत. त्यांनी 12 आपण अपूर्णांकातच लिहून घेऊया. नंतर 6,000 12.5% त्यांनी दर दिलेला आहे आणि त्याचा कालावधी आपल्याला काढायचा. त्याला आपण x घेतलं आणि आपण भागाकार करतो 100. इथे सॉल्व करून घेऊ. याला आपण डायरेक्ट असे लिहू शकतो, याला कन्वर्ट करूया. 12 दुने 24 आणि 1 25, 25/2 गुणिले 6,000 गुणिले x भागिले 100. आता इथं हे 2 शून्य कटवा, हे 2 शून्य कटवा म्हणजे खालचा भाग निघून जाईल. मग इथे राहील 3,750. आता सगळंच इकडं घेऊन या किंवा इथं दोन्ही भाग घाला. 2 1 चा 2, 2 3 चा 6 आणि 0 म्हणजे आता x बरोबर काय राहिलं बघा 3,750 भागिले 25 गुणिले 30 येईल. 30 मध्ये हा 0 कटवून टाका. 3नी भाग जातो याला. 3 1 चा 3, 3 2 चा 6, 3 5 चा 15. मग काय उरलं x बरोबर 125 डिवायडेड बाय 25. आता 25चा टेबल येत असेल ठीक, नाही येत तर 5 निघाला. 5 5 25, 5 दुनी 10 आणि 5 5 25, परत 5 निघाला. 5 1 चा 5, 5 5 चा ठीक म्हणजे 5 वर्ष त्याला लागतील की 3,750 हे सरळ व्याज मिळवण्यासाठी म्हणजे ऑप्शन नंबर 4. त्यानंतर आपला गणिताचा लास्टचा प्रश्न आहे. आरोहीने दुकानातून 17 रुपयांचे दही घेतले, 72 रुपयांचे दूध व 56 रुपयांचे पनीर घेतले व दुकानदाराला 200 रुपयांची नोट दिली तर दुकानदार आरोहीला किती रुपये परत करेल. हा प्रश्न आपल्याला सोडवायचा आहे. दही 17 रुपयांचं दिले, दूध 72 रुपयांचं घेतलेले, पनीर आता 56 रुपये. आता एका रुपयामध्ये 100 पैसे असतात. आता 56 म्हणजे 1 रुपयाचा पाऊण भाग म्हणजे 100 पैशापैकी पाऊण भाग म्हणजे 75 पैसे म्हणजे 55 रुपये 75 पैसे. आता याचं आपल्याला बेरीज करूया. 7 आणि 5 12, 13 14ला 4 हातचा 1 आला. 7 आणि 5 12, 13 आणि 14 म्हणजे बघा 144 रुपये 75 पैसे बिल होईल. पण त्यांनी दुकानदाराला किती रुपये दिलेले आहेत 200 रुपये. तर दुकानदार किती रुपये त्याला परत करेल असा प्रश्न आहे किंवा दुकानदाराकडनं किती. आता हे मुलांना व्यवहारिक ज्ञान आहे, ॲक्च्युली हे आलंच पाहिजे. अशा प्रकारे आपण याची किंवा दशांश अपूर्णांकाची बेरीज वजाबाकी डायरेक्टली न देता अशा पद्धतीनं एक शाब्दिक उदाहरणामध्ये दिलेलं आहे. तर इथे सॉल्व करूया. तर बघा ज्याला माहिती आहे की एका रुपयामध्ये 100 पैसे असतात तर तो डायरेक्ट पटकन उत्तर घेतला असता का. इथं 75 पैसे आहेत म्हणजे एका रुपयामधले किती पैसे उरले 25 पैसे. तर ऑप्शनमध्ये असं एकच ऑप्शन आहे की ज्याच्यात दशांश अपूर्णांकामध्ये 25 पैसे आहे. तर हेच उत्तर असणार आहे आपलं. तर बघा इथं 25 येईल, पॉईंट
परत इकडे घ्या 5, इथे 5 उरेल का, तर इकडं येतील आपण, इथं 9 राहिली, 9मधनं 4 5 गेले, परत 9 राहिले, परत 5, परत 1मधनं 1 0, म्हणजे 55 रुपये 25 पैसे हे आपल्याला दुकानदाराकडनं परत घ्यायचे आहे. याच्यामध्ये ऑप्शन नंबर 3. अशा प्रकारे आज आपण इथं 75 प्रश्न सोडवून घेतलेले आहेत, जे की आपल्या गणित विषयाचे होते. की मराठीचे सुरुवातीचे 25 प्रश्न आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया. म्हणजे गणिताचे 50 प्रश्न आज आपण इथं घेतलेले आहेत आणि बाकी मराठीचे आन्सर की आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये टाकूया. तर ही सर्वांनी आन्सर की चेक करायची आहे आणि पाहायचं की आपले किती. तर याच्यामध्ये एखादा ऑप्शन बदलू शकतो किंवा शासनाची जे आन्सर की येईल त्याच्यामध्ये एखादा ऑप्शन प्रश्नाचं उत्तर किंवा ऑप्शन हे वेगळं असू शकतं. ही आपण एक संभाव्य आन्सरची शीट तयार केलेली आहे. चला, व्हिडिओ जर आवडला तर नक्की शेअर आणि लाईक करा. थँक्यू.